गुजरातमधील जैन धर्मातील शांतिगिर महाराजांनी एका 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण घडले आणि त्या महाराजाबद्दलची कोर्टात आज सुनावणी झाली आणि त्या कोर्टानं आता त्या महाराजाला एक मोठी सजा दिलेली आहे. 10 वर्षाची सजा असं त्या महाराजाला दिलेली आहे. ते नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे आणि त्या मुलीवर अत्याचार झालाय तर कशामुळे झाला होता आणि शांतिगिरी महाराज जैन धर्मातील अगदी मोठा संत आहे, मोठं नाव आहे. तर नेमकं घडलंय काय हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मंडळी, आपण संतांना बघू शकतो की आपण कशा प्रकारे थोर मानतो आणि त्यांचे विचार घेण्याचा एक प्रयत्न असतो आपल्या जीवनामध्ये. त्यांचे विचार आपण आत्मसात करावे आणि कुठंतरी आपल्या जीवनाला सुद्धा एक वेगळी कलाटणी बसेल अशा प्रकारचा एक विचार प्रत्येक माणसाचा असतो. परंतु आता जे प्रकरण पुढे आले म्हणजे जैन धर्मातील संत किंवा जैन धर्मातील जे माणसं आहेत ते आपण पाहिले होते किंवा आपण जैन धर्माबद्दल एक ऐकत होतो कशा प्रकारे संत तिथं आहेत किंवा त्यांचे जे कीर्तन होतात, हे सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते खूप चांगल्या आहेत. परंतु या अशा काही महाराजामुळे त्या सगळ्या काही बदनाम होत असतात. ते शांतिगिरी महाराज हे त्यांचा एक मठ होता आणि त्या आश्रमामध्ये ते राहत होते. तिथं वेगवेगळे लोक यायचे, शांती समाधानी जीवन जगावं, सुख जीवन जगावं आणि त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला मिळावं किंवा त्यांच्याकडून सुख मिळण्याचा मार्ग आपल्याला मिळावा अशा प्रकारची भावना घेऊन जात होते. परंतु हे असंच एक कुटुंब तिथं गेलं आणि त्या कुटुंबामध्ये एक मुलगी, तिचा भाऊ, तिचा बाप आणि तिचा आई अशा प्रकारचा परिवार होता. मग त्या महाराजांनी यांना सांगितलं की मुलीचा एक आपल्याला काहीतरी विधी करावा लागेल आणि तुम्हाला सगळ्याला त्या दिवशी आश्रमामध्ये यावं लागेल. तर हे सगळे परिवार तिथं गेला आणि त्यांनी एक विधी करायचा म्हणून सगळ्या परिवाराला खाली बसवलं तिथं आणि सगळ्यांच्या चौकून राऊंड मार्किंग केली पांढऱ्या पिठानं म्हणा किंवा कशा प्रकारे एक पांढरा राऊंड पूर्ण मारला आणि तो राऊंड मारून सगळ्यांना तिथं मंत्र दिले काही जपायला आणि सगळे मंत्र जपत बसले आणि तुमच्या मुलीचा विधी करायचा आहे म्हणून एका रूम मध्ये त्या मुलीला 19 वर्षाच्या घेऊन गेला. 19 वर्षाच्या मुलीला ज्यावेळेस तो घेऊन गेला, त्याच्या भावाला सुद्धा त्यानं खालीच बंद खोलीमध्ये बंद करून टाकलं होतं, तिथं मंत्र जपायला सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस हा महाराज त्या मुलीला घेऊन गेला त्याच वेळेस त्या मुलीला काही प्रश्न विचारले, तुला जीवनामध्ये काय पाहिजे, काय करायचं आहे? तर ती म्हटली, मला माझ्या जे आई वडील आहेत किंवा जे भाऊ आहे तिच्याबद्दल सुख समाधान त्यांना यावे किंवा आमच्या घरामध्ये सुख समाधान यावे अशा प्रकारची त्याची भावना होती. परंतु जर तुला सगळी पुढची विधी करण्यासाठी तुला कपडे काढावे लागतील अशा प्रकारचा हा महाराज म्हणाला. आणि ज्यावेळेस हा महाराज तुला कपडे काढावे लागतील असं म्हटल्यानंतर तिने विरोध केला आणि तिने विरोध केला म्हणून त्या महाराजानं तिच्यावर भरपूर अत्याचार केले आणि अत्याचार केल्याची घटना ही सगळी जी सांगितली तिनं तिच्या नंतर घरी गेल्यानंतर पालकाला सांगितली आणि पालकाला सांगितल्यानंतर त्या पालकांनी या सगळ्या बाबत डॉक्टरकडे गेले, तिचे काही चेकअप केले आणि चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की पोलीस स्टेशन मध्ये जावा, कुठंतरी तुमच्या मुलीला न्याय भेटेल किंवा जर तुमच्यासोबत घटना घडलेली आहे तर इतर मुलींसोबत सुद्धा ही घडू शकते म्हणून तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जावा. परंतु ते काही दिवस घरीच बसले, गेले नाहीत. परंतु ज्या वेळेस त्यांना वाटलं की आपल्यावर असा अत्याचार झालाय परंतु अजून सुद्धा काही मुलीवर अशा प्रकारचा अत्याचार घडू शकतो, अशा घटना घडू शकतात, म्हणून त्यांनी त्वरित निर्णय घेतला की आपल्याला आता कुठंतरी जायचं आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपल्याला न्याय मिळवायचा आहे. म्हणून हे सगळे जे गेले ते पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि त्या महाराजाबद्दलची 2017 मध्ये तक्रार दाखल केली आणि 2017 मध्ये दाखल केल्यानंतर तब्बल आता 4-5 वर्ष झाले खटला हात चालला. त्यानंतर आता 2025 उजाडलं आणि 2025 उजाडल्यानंतर आता त्याला सजा झालेली आहे ती म्हणजे 10 वर्षाची जेल झालेली आहे. म्हणजे 4-5-7 वर्ष कमीत कमी ते घरीच होता किंवा हा खटला चालला आणि आता त्याला सजा झालेली आहे. मित्रांनो, जैन धर्मातील किंवा कुठलेही संत असो जे ब्रह्मचारी असतात, ज्या ब्रह्मचार्य त्यांनी स्वतःवर लादलेलं असतं अशा प्रकारचे हे संत कृत्य करत असतात. मित्रांनो, आता तुम्हाला प्रकरणाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.